आज आपण गुणाकाराची पुन्हा एक नवीन ट्रिक शिकणार आहोत. तर ती बघा कशी आहे. जर युनिट प्लेसच्या अंकांची बेरीज 2 होत असेल आणि टेन्स प्लेसचे अंक सेम असतील, म्हणजे दशक स्थानाचे अंक जर सारखे असतील तर कसं करायचं. या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 1 गुणिले 1 किती होतात 1. फक्त लिहिताना 2 जागेवरती लिहायचं असं 0 1. आणि याचा पण गुणाकार करायचा 3 त्रिक 9. आता बघा असं झाल्यानंतर पुन्हा काय करायचं. हे 30च्या पुढचे अंक आहे किती होतात. दोघांची बेरीज 2 होते म्हणून या 3ला 2 ने गुणायचं. पण तो लिहिताना उजवीकडून इकडून दुसऱ्या जागेवर लिहायचं 3 दून 6 आणि त्याची बेरीज करायची. हा 1 तसाच, हा 6 तसाच आणि हा 9 961. परत पहा कळलं नसेल तर पुन्हा मी दुसऱ्या उदाहरणात समजून सांगतो. हे बघा या दोघा अंकांची बेरीज 2 होते आणि हे सारखे आहेत. तर करायचं 2 × 0 किती 0 0 म्हणजे 2 0 आणि 4 चोक 16. पण किती 2 बेरीज होती म्हणून या 4ला 2 ने गुणायचं. पण तो लिहिताना असं लिहायचं उजवीकडून एक डिजिट सोडून 4 2 8 बघा आणि बेरीज करायची. हा 0 तसाच 0 आणि 8 8 आणि हे 16 म्हणजे किती 1680. आता बघा तिसरं उदाहरण बघा. या दोघांची बेरीज 2 होते आणि हे अंक इकडचे सेम आहे. 1 × 1 1 पण लिहिताना 0 1 असं लिहायचं आणि 8 8 किती होतात 64. हां परत बघा आता हे 2 पुढे म्हणजे 8 2 16 लिहिताना इकडून एक डिजिट सोडून लिहायचं किती 16 बघा आणि बेरीज करायची. हा 1 तसाच 0 + 6 6 4 + 1 5 आणि हे 6 तसंच. बघा समजलं असेल तर पुन्हा एक करून दाखवतो मी. चौथं उदाहरण. या दोघांची बेरीज 2 होते 2 × 0 0 पण 2 लिहायचे आणि 9 × 9 किती 81 पण 2 पुढे म्हणून 9 2 18 असं. पुन्हा यांची बेरीज करायची 0 8 2 8